तुम्ही कल्पना करू शकता का? एक 9 वर्षांची मुलगी जिचं लग्न तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या माणसाशी लावलं गेलं आणि 14व्या वर्षी ती आई बनली, पण तिचं बाळ फक्त 10 दिवसच जगलं. हाच दुःख पुढे जाऊन भारतातील वेस्टर्न मेडिसिन शिकलेली पहिली महिला डॉक्टर घडवणार होतं. ही आहे आनंदी गोपाळ जोशी यांची कहाणी. 31 मार्च 1865 रोजी कल्याण, महाराष्ट्र येथे जन्मलेल्या आनंदींचं खरं नाव होतं यमुना. त्यांचं बालपण सोपं नव्हतं, पण त्यांचे वडील वेगळे होते. त्यांना आपल्या मुलीने शिकावं असं वाटत होतं. 9व्या वर्षी त्यांचं लग्न गोपाळराव जोशी यांच्याशी झालं, जे वयाने त्यांच्यापेक्षा खूप मोठे होते. पण एक गोष्ट स्पष्ट होती, ते आनंदींना शिकवू इच्छित होते. पण खरा टर्निंग पॉइंट तेव्हा आला जेव्हा 14व्या वर्षी आनंदींनी आपल्या नवजात बाळाला गमावलं. कारण त्या काळात भारतात महिला डॉक्टर जवळजवळ नव्हत्याच आणि समाजामुळे महिलांना पुरुष डॉक्टरकडे उपचार घ्यायला संकोच वाटत होता. त्या दिवसापासून आनंदींनी ठरवलं त्या स्वतः डॉक्टर बनणार, जेणेकरून कोणत्याही आईला असा दुःख सहन करावा लागू नये. पण हा प्रवास सोपा नव्हता. जेव्हा त्या शाळेत जात लोक त्यांची चेष्टा करत, समाज विरोध करत होता, तरीही त्या थांबल्या नाहीत. एक अमेरिकन महिला थिओडिसिया कार्पेंटर त्यांच्या मदतीला पुढे आल्या आणि 1883 मध्ये आनंदी अमेरिका येथे गेल्या. तिथे त्यांनी विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनियामध्ये शिक्षण घेतलं. तीव्र थंडी, खराब तब्येत आणि टीबी सारख्या आजाराशी झुंज देत असतानाही त्यांनी हार मानली नाही आणि शेवटी 1886 मध्ये आनंदी जोशी बनल्या वेस्टर्न मेडिसिनमध्ये पदवी मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला. भारतामध्ये परत आल्यानंतर त्यांची कोल्हापूर येथे डॉक्टर म्हणून नियुक्ती झाली, पण आजाराने त्यांना जास्त वेळ दिला नाही. 26 फेब्रुवारी 1887 रोजी फक्त 21व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण त्यांनी तयार केलेला मार्ग पुढे अनेक भारतीय महिलांसाठी डॉक्टर बनण्याची प्रेरणा ठरला. एका आईचं दुःख आज लाखो जीव वाचवणारी प्रेरणा बनलं आहे. अशा प्रेरणादायी गोष्टींसाठी फॉलो करायला विसरू नका.